धनु राशी 17 ते 23 मार्च 2025. पुढील 7 दिवस तुमच्यासाठी कसे असतील? तुमचे उत्पन्न कसे असेल? नशीब तुम्हाला साथ देईल की नाही? तुमचे प्रेमजीवन कसे असेल? तुमचे आरोग्य कसे असेल? असे प्रश्न तुमच्या मनात आहेत. धनु राशीच्या साप्ताहिक राशीफलमध्ये तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आज येथे जाणून घेऊ शकता. मंडळी, धनु राशीबद्दल बोलायचे झाले तर धनु राशीचे लोक हे गोल चेहऱ्याचे, सुदृढ देहाचे आणि स्वभावाने निर्भीड असतात. शरीर बोजड असले तरी ते चपळ असतात. आपली मते ठासून मानतात आणि सगळ्यांनी ती मान्य करावी असा देखील त्यांचा आग्रह असतो. त्यांच्या ध्येय मार्गाच्या आड येणाऱ्या गोष्टी व्यक्ती त्यांना आवडत नाहीत. त्यांच्याशी शत्रुत्व निर्माण झाले तरी त्यांना सुख दुःख नसते, एवढे ते ध्येयवेडे असतात. त्यांच्याकडे उत्तम विनोदबुद्धी असते, त्यामुळे स्वभावही काहीसा खेळकर असतो. ते जिथे जातील तिथे नवनवे मित्र जोडतात. कोणी आपल्याबद्दल चांगले बोलले की वाईट याचा ते विचार करत नाहीत. आपल्याला योग्य वाटणाऱ्या गोष्टी ते बेधडकपणे करतात. हा आत्मविश्वासच त्यांना करिअरमध्ये पुढे घेऊन जातो. तर अशा या धनु राशीचे 17 ते 23 मार्च 2025 चे साप्ताहिक राशीफल कसे असणार आहे चला जाणून घेऊयात. धनु राशीच्या साप्ताहिक राशी भविष्य, करिअर आणि आर्थिक जीवनासाठी 17 ते 23 मार्च या आठवड्यात जीवनाचे नवीन धडे शिकता येतील. प्रभावशाली लोकांचे वर्तुळ वाढेल. राजकारणाशी संबंधित लोकांसाठी आठवडा चांगला आहे. धनु राशीच्या लोकांसाठी काही सकारात्मक बातम्या देखील मिळू शकतात. या आठवड्यात खूप जास्त कामे करण्याऐवजी धनु राशीच्या लोकांनी हातात असलेले काम चांगल्या पद्धतीने आणि वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा अर्धे सोडून संपूर्ण कामासाठी धावतो. तुम्हाला संपूर्ण किंवा अर्धेही मिळणार नाही ही म्हण खरी ठरेल. या आठवड्याच्या शेवटच्या भागात नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी लपलेल्या शत्रूंपासून खूप सावध राहावे लागेल. या आठवड्यात आयुष्यात घडणाऱ्या घटना तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आणि इतरांमधील फरक सांगतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. गॉसिप करणाऱ्यांपासून दूर राहा. तुमचे प्रेमसंबंध मजबूत करण्यासाठी तुमच्या नात्याप्रती प्रामाणिक राहा आणि तुमच्या प्रेमजोडीदाराच्या भावनांचा आदर करा. 17 ते 23 मार्च धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप रोमांचक राहणार आहे. तुम्हाला नवीन संधी मिळतील ज्यामध्ये अनुकूलता आणि मोकळे मन ठेवण्याची आवश्यकता असेल. प्रियजनांशी स्पष्ट संवाद साधणे महत्त्वाचे आहे, कारण त्यांना तुमच्या पाठिंब्याची आवश्यकता असू शकते. जर तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित केले तर करिअरच्या दृष्टीने हा आठवडा महत्त्वाचा आहे. या आठवड्यात धनु राशीच्या लोकांना त्यांच्या जोडीदारासोबतचे नाते दृढ करण्याचा प्रयत्न करावा लागेल. तर तुम्ही अविवाहित असाल तर नवीन व्यक्तीला भेटण्यासाठी तयार राहा. संवाद महत्त्वाचा आहे, म्हणून तुमच्या भावना मोकळेपणाने आणि प्रामाणिकपणे सांगा. मग ते दीर्घकालीन नातेसंबंधात प्रेम पुन्हा जागृत करण्याबद्दल असो किंवा नवीन नाते निर्माण करण्याबद्दल असो. बैठकी दरम्यान लोकांना तुमच्यावर विश्वास आहे याची खात्री करा. भावनिक सीमांवर लक्ष ठेवा. नातेसंबंधांमध्ये परस्पर समज आणि आदर ठेवा. करिअरच्या बाबतीत हा आठवडा चांगला राहणार आहे. धनु राशीच्या लोकांना नवीन प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळेल, ज्यामध्ये तुमचे कौशल्य प्रकाश झोतात येईल. तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि सहकाऱ्यांसोबत एकत्र काम करण्यास तयार राहा, कारण टीमवर्कमुळे चांगले परिणाम मिळू शकतात. जरी तुम्हाला आव्हानांना तोंड द्यावे लागले तरी सकारात्मक दृष्टिकोन अडचणी कमी करण्यास मदत करेल. नवीन नेटवर्किंग संधीवर लक्ष ठेवा. हे तुम्हाला तुमच्या करिअरच्या ध्येयांकडे पुढे जाण्यास आणि भविष्यातील प्रगतीचा मार्ग मोकळा करण्यास मदत करू शकते. आनंदी राहा, कारण हा आठवडा तुमच्यासाठी समृद्धीचा असेल. उत्पन्नाच्या विविध स्रोतांमधून पैशाचा ओघ वाढेल आणि तुम्हाला ती मालमत्ता विकण्यातही यश मिळेल, जी तुम्हाला बऱ्याच काळापासून विकण्याच्या अडचणी येत होत्या. व्यावसायिकांना प्रवर्तकांकडून निधी मिळविण्यात यश मिळेल. तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता. त्याच वेळी ज्येष्ठ नागरिक घरी शुभ कार्यक्रम आयोजित करण्यासाठी पैसे खर्च करू शकतात. तुमचे देणे असलेले पैसे परत मिळण्यातही तुम्ही यशस्वी होऊ शकता. आरोग्याच्या दृष्टीने हा दिवस चांगला आहे. ॲलर्जीशिवाय कोणतीही मोठी समस्या तुम्हाला त्रास देणार नाही. ऑफिस आणि वैयक्तिक आयुष्य यात संतुलन राखा, यामुळे तुमचे मानसिक आरोग्य सुधारेल. योग आणि ध्यान करा, यामुळे झोपेशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होईल. या आठवड्यात कोणत्याही फसवणुकीत अडकण्याऐवजी तुमचे काम सरळ मार्गाने करणे चांगले राहील. कोणताही वाद न्यायालयात नेण्याऐवजी तो परस्पर संमतीने सोडवावा. धनु राशीच्या लोकांना या आठवड्यात कुटुंबातील सदस्यांसोबत अधिक सकारात्मक वर्तन स्वीकारावे लागेल.
घरगुती बाबींवर काळजीपूर्वक विचार केल्यानंतरच कोणताही निर्णय घ्या. प्रेमसंबंधांमध्येही सावधगिरी बाळगावी लागेल. सुखी वैवाहिक जीवनासाठी तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून थोडा वेळ काढून तुमच्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करा आणि त्याच्यासाठी वेळ काढा. दररोज केशराचा टिळक लावावा आणि तुमच्या दैनंदिन प्रार्थनेत श्री विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे. आठवड्याची सुरुवात करिअर व्यवसायात अपेक्षित यश आणि नफा देणारी ठरणार आहे. ऑफिसमध्ये अनुकूलता राहील. दिलेले लक्ष वेळेवर पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. ऑफिसमध्ये तुमची विश्वासार्हता आणि आदर वाढेल. उच्च शिक्षण घेणाऱ्या आणि परदेशात करिअर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायाच्या बाबतीतही हे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. व्यवसाय विस्ताराच्या योजना फलदायी ठरतील. एकंदरीत आर्थिक दृष्टिकोनातून हे तुमच्यासाठी खूप शुभ ठरणार आहे. नोकरी करणाऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत मिळतील. त्यांची संचित संपत्ती वाढेल. आठवड्याच्या मध्यात सत्तेत आणि सरकारमध्ये असलेल्या लोकांशी तुमचा संपर्क वाढेल. जर तुम्ही सामाजिक किंवा राजकीय क्षेत्राशी संबंधित असाल तर तुमच्या पदात वाढ होण्याची शक्यता आहे. नातेसंबंधांच्या दृष्टिकोनातून ते तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि एकता कायम राहील. घरातील ज्येष्ठ सदस्यांकडून तुम्हाला पूर्ण प्रेम आणि आशीर्वाद मिळतील. तुमच्या प्रियकरासोबत आनंदी वेळ घालवण्याची संधी मिळेल. एकंदरीत धनु राशीसाठी हा आठवडा खूपच चांगला जाणार आहे.